कोरेगावात लवकरच सुसज्ज बसस्थानकाची उभारणी, कर्मचाऱ्यांसाठी वातानुकूलित विश्रांतीगृह उभारणार आमदार महेश शिंदे। कोरेगाव आगारात नवीन 5 बसेसचे लोकार्पण। कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची राजधानी असलेल्या कोरेगाव शहराचा विकासाभिमुख कायापालट केला जात आहे। कोरेगाव एसटी बसस्थानक देखील नवीन स्वरूपात उभारले जाणार असून अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विश्रांतीगृहाचे काम हाती घेण्यात येणार आहे। अहोरात्र प्रवासी सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना वातानुकूलित विश्रामगृह उभारून दिले जाईल, असा शब्द आमदार महेश शिंदे यांनी दिला। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कोरेगाव आगाराला नव्याने 5 एसटी बसेस देण्यात आल्या असून त्याचे लोकार्पण आमदार शिंदे यांच्या हस्ते शुक्रवारी सकाळी 11:15 वाजता झाले। त्याप्रसंगी प्रवासी एसटी कर्मचारी व अधिकाऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते। जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, भाजपचे तालुकाध्यक्ष निलेश यादव, शिवसेनेचे तालुका प्रमुख संजय काटकर, माजी नगरसेवक महेश बर्गे, सचिन भैया बर्गे, माजी उपनगराध्यक्ष जयवंत पवार, सुनीलदादा बर्गे, नगरसेवक साई प्रसाद बर्गे, सागर विरकर, राजेंद्र वैराड, प्रीतम शहा, रशीद शेख, दिलीप मामा बर्गे, एसटी प्रवासी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विलास शहा, आगार व्यवस्थापिका नीता जगताप यांच्यासह अधिकारी, आजी माजी नगरसेवक, पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। आमदार शिंदे पुढे म्हणाले की ज्या देशाची वाहतूक व्यवस्था अव्वल असते त्या देशाची प्रगती होते। आजवर पाश्चिमात्य देशांनी प्रगती केली, मात्र आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने वाहतूक व्यवस्थेत आमूलाग्र बदल करत प्रगती साधली आहे। कोरेगाव विधानसभा मतदारसंघात आपण वाहतूक व्यवस्था बळकट करत रस्ते मार्गाचा विकास केला आहे। प्रत्येक गाव आणि वाडीवस्ती ठोस आणि दर्जेदार रस्त्यांद्वारे जोडली जाणार असून नजीकच्या काळात कोरेगाव शहरालगतच्या सर्व रस्त्यांची कामे पूर्ण होणार आहेत। खंडाळा शिरोळ राज्यमार्गाची काम येत्या काही महिन्यात पूर्ण होईल। त्यानंतर कोरेगाव कुमठे भाटळे या मार्गाचे काम हाती घेण्यात येणार आहे। कोरेगाव तालुक्याचा सर्वांगीण विकास हाच ध्यास आहे। कोरेगाव एसटी बसस्थानक आणि आगाराचा विकास देखील केला जाणार आहे। नव्याने इमारत बांधली जाणार असून अहोरात्र प्रवासी सेवेत असलेल्या एसटी कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी वातानुकूलित विश्रामगृह उभारण्यात येणार आहे। त्यासाठी स्थानिक नगरसेवकांना निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देश आमदार शिंदे यांनी दिले। सोनेरी ग्रुपचे संस्थापक संतोष नलावडे यांनी स्वागत व सूत्रसंचालन केले। नीता जगताप यांनी प्रास्ताविक केले। प्रारंभी आमदार महेश शिंदे यांचे आगमन होताच फटाक्यांच्या आतिषबाजी करण्यात आली। आमदार महेश शिंदे यांच्यासह विलास शहा, सेवानिवृत्त वाहतूक नियंत्रण प्रदीप आंबेकर यांच्या हस्ते पूजन केले आणि श्रीफळ वाढवून नवीन बसेसचे लोकार्पण करण्यात आले। कार्यक्रमात शिवसेनेचे उपतालुका प्रमुख चंद्रकांत पवार, प्रशांत संगपाळ, अजित विलासराव बर्गे, अजय भास्करराव बर्गे, राजेश बर्गे, एसटीचे राजेंद्र बर्गे, सचिन गुरव यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। आणखी नवीन 5 बसेस उपलब्ध करून देणार। आमदार महेश शिंदे यांनी नवीन बसेसचे लोकार्पण केल्यानंतर स्वतः नवीन बस चालवली। त्यानंतर त्यांनी भाषणामध्ये कोरेगाव आगाराला आणखी नवीन 5 बसेस लवकरात लवकर उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले। कोरेगावातील नवीन आणि जुन्या बस स्थानकाच्या नूतनीकरणाचे काम सुरू असून लवकरच प्रवाशांना सर्व सुविधायुक्त बस स्थानक उपलब्ध करून देणार आहे। तसेच त्यासाठी आवश्यक त्या सुविधा नगरपंचायतीमार्फत उपलब्ध करून देण्यात येतील, असा शब्द त्यांनी दिला। जळगाव रस्ता पूर्ण झाल्यानंतर आपला भाड्याच्या रस्त्याला आता आपल्याला 490 कोटीचा निधी आता आपल्याला मिळतोय, मंजूर झाल्या तर जमा आपल्याला काही दिवसामध्ये त्याची घोषणा होईल आणि डिसेंबरमध्ये ते काम चालू होईल। इथून रेडे घाटापर्यंतचा रस्ता हा 4 लेन कॉन्क्रिटीकरण होणार आहे। त्यामुळं इथून रहमतपूर रस्ता पूर्ण झाला, इथून सातारा रोड पासून पळशीपर्यंतचे सगळे रस्ते कॉन्क्रीटचे झाले। फक्त एकच रस्ता राहतोय, तो म्हणजे इथून खेडपर्यंतचा रस्ता। हा रस्ता एकदा कॉन्क्रिटीकरणाला पुढच्या 1-1.5 वर्षात बसवला तर एसटीचा मेंटेनन्स सुद्धा निघणार नाही। असे स्मूथ रस्ते तुम्हाला इथनं पुढे पाहायला मिळतील, हा शब्द मी आज तुम्हाला या ठिकाणी देतो। शिक्षक मतदारसंघातील आमदार जयंत आसगावकर यांचा सार्थ अभिमान। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण। तब्बल 800 शाळांना LED स्मार्ट टीव्ही व प्रिंटरचे वितरण। शिक्षक मतदारसंघातून राज्यातील सर्वोच्च सभागृह असलेल्या विधान परिषदेत प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदार जयंत आसगावकर यांनी आपला स्थानिक विकास निधी हा शाळांच्या आणि विद्यार्थ्यांच्या भौतिक विकासासाठी उपयोगी आणलेला आहे। असा खर्च करणारा आणि शिक्षण क्षेत्रासाठी वाहून घेतलेला आहे, असे ते एकमेव आमदार आहेत। असा विश्वास वाटतो त्यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले।
पुणे विभागातील सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि पुणे या 5 जिल्ह्यांचे शिक्षक मतदारसंघातून प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदार जयंत आसगावकर यांच्या स्थानिक विकास निधीतून कोल्हापूर जिल्ह्यातील 800 माध्यमिक शाळांना LED स्मार्ट TV आणि प्रिंटरचे वितरण शुक्रवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास कोल्हापूरच्या सायबर कॉलेजमध्ये झाले। त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना चव्हाण बोलत होते। खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, आमदार सतेज पाटील यांच्यासह मतदारसंघातील 5ही जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। आमदार आसगावकर यांनी निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर मतदारसंघातील 5ही जिल्ह्यांमधील सुमारे 5000 पेक्षा अधिक शाळांना शैक्षणिक साहित्य प्रदान केले आहे। त्यांनी एक चांगले तत्व पाळले आहे की दरवर्षीचा स्थानिक विकास निधी हा फक्त शालेय उपयोगी साहित्यासाठीच खर्च करायचा। असा उपक्रम कदाचित कोणीही कोठेही अंमलात आणला असेल। त्यामुळे मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो। त्यांचा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे, असे गौरवोद्गार पृथ्वीराज चव्हाण यांनी काढले। यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले। आमदार जयंत आसगावकर यांनी LED स्मार्ट TV आणि प्रिंटर वितरण करण्यामागील भूमिका विशद केली। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी घेतला फलटण येथील पालखी तळाचा आढावा। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा शनिवारी फलटण येथे मुक्कामी येणार आहे। त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी उच्च पदस्थ अधिकाऱ्यांसमवेत शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता फलटणच्या पालखी तळाची पाहणी करून प्रशासकीय पातळीवर आढावा घेतला। सातारा जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, नगरपालिकेचे मुख्याधिकारी निखिल मोरे यांच्यासह विविध विभागाचे खातेप्रमुख यावेळी उपस्थित होते। पालखी तळाची पाहणी केल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी यशवंतराव चव्हाण हायस्कूल येथे उभारण्यात आलेल्या वारकरी सेवा केंद्राची पाहणी केली। त्या ठिकाणी विसावा घेत असलेल्या वारकऱ्यांशी संतोष पाटील व याशनी नागराजन यांनी संवाद साधला व सोयी सुविधांचा आढावा घेतला। सातारा जिल्ह्यात गुरुवारी लोणंद येथे पालखी सोहळ्याचे आगमन झाले आहे। तेथे मुक्काम करून सोहळा शुक्रवारी तरडगाव येथे मुक्कामी विसावला आहे। शनिवारी तो फलटणमध्ये येणार आहे। पालखी सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या सोयी सुविधा कमी पडून दिल्या जाणार नाहीत। सर्व शासकीय विभागांनी समन्वय राखला असून कोणत्याही प्रकारचा त्रास एकाही वारकऱ्याला होणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। सातारा तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीचा मुहूर्त निघाला। आता 4 जुलै रोजी होणार आरक्षण सोडत प्रशासनाचा निर्णय। आगामी काळात होऊ घातलेल्या सातारा तालुक्यातील 197 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण सोडत आता नव्याने काढण्यात येणार आहे। राज्य शासनाच्या आदेशानुसार 4 जुलै रोजी सकाळी 11 वाजता सातारा येथील पंचायत समितीच्या अभयसिंहराजे भोसले सभागृहात आरक्षण सोडतीचा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती प्रभारी तहसीलदार सुजाता पाटील यांनी दिली। सातारा तहसीलदार कार्यालयाच्या वतीने शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे की सातारा तालुक्यातील एकूण 197 ग्रामपंचायतीसाठी जाहीर सोडतीद्वारे सन 2025 ते सन 2030 या कालावधीत होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करून त्याबाबतचा आदेश काढण्यात आला होता। तथापि राज्य शासनाच्या अधिसूचनेनुसार सन 2025 ते 2030 या कालावधीत होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या जिल्हानिहाय वाटप करण्यात आलेल्या सरपंच पदाचे फेर आरक्षण निश्चित करण्यात आले आहे। सातारा तालुक्यात निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची संख्या एकूण 197 आहे। यासाठी पुढील प्रमाणे सरपंच पदाचे फेर आरक्षण निश्चित करण्यात आले आहे। या आरक्षण सोडतीसाठी पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी, विविध गावच्या ग्रामपंचायतीच्या पदाधिकारी, सदस्य व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रभारी तहसीलदार सुजाता पाटील यांनी केले आहे। मसवड पोलिसांची अवैध व्यवसायाविरोधात तीव्र मोहीम, एकाच दिवसात 3 ठिकाणी कारवाई। सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी दिला दणका। मसवड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध दारू आणि ताडी विक्री करणाऱ्या व्यावसायिकांवर लगाम घालण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी धडाकेबाज मोहीम हाती घेतली आहे। शुक्रवारी सकाळी 10 वाजल्यापासून जोरदार मोहीम हाती घेत त्यांनी अवैध धंद्यांना जोरदार दणका दिला आहे। एकाच दिवशी 3 ठिकाणी छापे टाकून वेगवेगळ्या कारवाईत एकूण 180 लिटर ताडी तसेच मोठ्या प्रमाणात देशी व विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे। या कारवाईमुळे मान तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे। या मोहिमेत महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कायद्यानुसार 3 वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून दादासो किसन खुपकर, राहणार पळसावडे, अशोक गुलाब बनसोडे, राहणार इंचबाव आणि
आनंदा बाळू बनसोडे राहणार रांजणी यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे। या कारवाई दरम्यान अवैध ताडी विक्रीच्या ठिकाणांवर तसेच देशी विदेशी दारू विक्रीच्या अड्ड्यांवर छापा टाकून माल जप्त करण्यात आला आहे। पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी ही कारवाई केली। पोलीस कर्मचारी सुभाष भोसले, रुपाली फडतरे, मैना हांगे, नीता पळे, सुरेश हांगे, नवनाथ शिरकुळे, युवराज खाडे आणि हर्षदा गडदे यांनी या कारवाईत भाग घेतला।